आणि कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे चांदूर रेल्वे आज 25 वर्ष झाले जसे आणि तसेच आहे। तर त्याचा विकास जर व्हायचा असेल तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे निवडणूक आणि प्रचार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू, एका वाचून दुसरी अधुरी। प्रचार केल्याशिवाय ना उमेदवार थांबता आणि स्वतः उमेदवार घरापर्यंत आल्याशिवाय मतदार राजा जागरूक होतं। असंच काहीसे दृश्य प्रभाग क्रमांक 1 म्हणजेच खडकपुरा या प्रभागामध्ये नुकतेच पाहावयास मिळाले। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या कर्तव्यनिष्ठ उमेदवार स्वाती मेटे यांनी प्रचार यात्रा काढत मतदारांच्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचल्या, लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि येणाऱ्या काळात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी येथील नागरिकांना दिली। गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची असलेली लोकप्रियता पाहून खडकपुऱ्यातील प्रत्येक नागरिकांनी स्वाती मेटे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे जणू वचनच दिले। स्वाती मेटे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तसेच अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे मागील काळात नगरसेवक पदाच्या दांडग्या अनुभवाने त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले भरीव कार्य हे खडकपुऱ्यासह शहरातील बहुसंख्य नागरिकांना माहीत आहे आणि याचीच प्रचिती म्हणजे स्वाती मेटेसह बच्चू वानरे व शालिनी राऊत यांना आज जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। काही बघता तुमच्यासोबत एवढ्या महिला आणि येथील नागरिक भरपूर असं प्रचाराला एक तुम्ही सुरुवात केली असता, प्रचारामध्ये तुम्ही एक आघाडी घेतल्याचे चित्र शहरामध्ये दिसून येत आहे। कसं बघा या शब्दाकडे? निश्चितच आमच्या भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चितच आहे, कारण महिला आम्हाला खूप साथ देत आहे। कारण लाडकी बहीण योजना आहे, बऱ्याच यांच्या भारतीय जनता पार्टीच्या योजना सध्या चालू आहेत, त्यामुळे त्या महिला वर्ग खूप खुश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना आरोग्य, पाणी, शिक्षण ह्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सरकारच हे करू शकेल असा महिलांचा निर्धार आहे। आणि अशा या महिलांना आत्मविश्वास आहे, महिलांचा असा विश्वास आहे की हे भारतीय जनता पार्टीच त्यांची इच्छा आहे, हे जे त्यांची गरज आहे हे पूर्ण करेल। कारण केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि आपले प्रतापदादा अडसड असल्यामुळे हे सगळ्या त्यांच्या गरजा पूर्ण होणार आहे। पण हा मतदार हा खूप जागरूक आहे, मतदार साधारण नाही आहे। मतदान करताना मतदार हा खूप सुज्ञपणे मतदान करणार आहे, इतकं साधारण गोष्ट नाही आहे की बा मतदान करणे हे खूप मोठी गोष्ट आहे। कारण त्यांनाही माहित आहे आपली गरज, आपलं ज्या सगळ्या गरजा आहे हे भारतीय जनता पार्टीच पूर्ण करू शकणार आहे। म्हणून त्यांनी हा संकल्प केलाय की भारतीय जनता पार्टीलाच निवडून आणायचं आहे आपल्या मतदारसंघात पण। त्यामुळे विकास करण्याला प्रतापदादाला नगर परिषद जर भारतीय जनता पार्टीच्या याच्यात असली तर निश्चितच त्याचा फायदा मतदारांना होणार आहे। तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा हा विजय जनतेला करायचाच आहे, तरच त्यांचा निश्चितच त्यांच्या गरजा पूर्ण होणार आहे। चांदूर रेल्वे शहरात विकासाची गंगा वाहणारच आहे आणि हा सुज्ञ मतदार जागरूकपणे विचार करूनच मतदार करा असे माझ्या जनतेला आवाहन आहे।